हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वयस्कर माणसांची किंमत न करणारा अजित पवारांसारखा माणूस नाही। सख्खे बंधू श्रीनिवास पवारांकडूनच अजित पवार यांच्यावर हल्लाबोल। मोठं करणाऱ्या शरद पवारांनाच घरी बसण्याचा सल्ला देण्यावरून सुद्धा टीका। श्रीनिवास पवारांना बारामती विधानसभेसाठी पुत्रमोह। युगेंद्र पवारांना उमेदवारी देऊन पवारांच्या आणखी जवळ जाण्यासाठी श्रीनिवास पवारांकडून अशी वक्तव्य। मिटकरींचं प्रत्युत्तर। अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, पराभवाचा धनी आपण व्हायला नको असा शिंदेंचा सल्ला। शिवतारेंचा दावा तर शंभूराज देसाईंनी शिवतारेंचा दावा फेटाळला। मी बारामतीमधून माघार घेतली तरी सुनेत्रा पवार जिंकणार नाही। अजित पवारांची गुरमी कमी झालेली नाही। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुन्हा शिवतारेंचा दादांवर हल्लाबोल। युती धर्म पाळायचा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। निवडणूक लढण्याबाबत 2 ते 3 दिवसात निर्णय। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया। ठाकरेंनी काल माफी मागायला पाहिजे होती। हिंदूंचा अपमान करणाऱ्यांसोबत ठाकरे का बसले? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरेंनाच जनतेनं तडीपार केलंय। ठाकरेंच्या भाजप तडीपारीच्या घोषणेवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। तमाम हिंदू बांधवांनो शब्द कालपासून बंद झाला। बाळासाहेबांचे विचार मांडणाऱ्या उद्धव ठाकरेंची हिंदू शब्द बोलायचीही हिंमत झाली नाही। शिंदेंकडून ठाकरेंचा समाचार। इंडिया आघाडीच्या सभेमध्ये ठाकरेंना 5 मिनिटच भाषण करायला दिलं। तिथेच त्यांची पत दिसली। ठाकरेंच्या पक्षाच्या ताकदीने बोलण्याची वेळ दिली। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर खोचक टीका। फडणवीसांना घरफोडीचा लायसन्स द्या। भाजपला पक्षाचं चिन्ह कमळऐवजी हातोडा देऊन टाका। फडणवीसांच्या पक्षफोडीच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा पलटवार। महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून वाद होण्याची चिन्ह। ठाकरेंकडून डबल केसरी चंद्रहार पाटलांचं नाव चर्चेत। मात्र सांगलीची जागा सोडण्यावर काँग्रेस नेत्यांचा स्पष्टपणे विरोध। रशियामध्ये पुन्हा व्लादिमीर पुतीन सत्तेवर। 88% मतांनी पुतीन विजयी। 1999 पासून व्लादिमीर पुतीन रशियाच्या सत्तेवर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।